Welcome to Neeti Katha Kids. एका सुंदर हिरव्यागार कुरणात भोलू नावाचा एक तरुण बकरा राहायचा. तो इतर बकऱ्यांसोबत खेळण्याऐवजी दूर डोंगरावर गर्जना करणाऱ्या वाघांकडे नेहमी पाहत असे आणि स्वतःला कंटाळा आला आहे असे त्याला वाटायचे. एके दिवशी भोलूने एका वाघाला गर्जना करताना पाहिले. त्याची शक्ती आणि सुंदर पट्टे पाहून भोलूला खूप उत्तेजित वाटले आणि त्याने वाघासारखेच बनण्याचा निर्णय घेतला. भोलूने वाघासारखी गर्जना करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून फक्त म्या असा आवाज आला. त्याने लपून शिकार करायचा प्रयत्न केला, पण तो अडखळून पडला. एका लहानशा सशाने त्याला हसले आणि त्याला खूप निराशा झाली. त्याने आपल्या अंगावर वाघासारखे पट्टे रंगवून घेतले आणि शिकार करण्याची नक्कल केली. पण इतर मेंढ्या आणि ससे त्याला पाहून घाबरले किंवा गोंधळले. त्याला एकटे आणि मूर्ख वाटू लागले. भोलूने एका मोठ्या दयाळू अस्वलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण अस्वल फक्त गोंधळलेल्या नजरेने भोलूकडे पाहत राहिले. भोलूला खूप दुःख झाले. त्याला कळले की तो वाघ नाही आणि त्याने आपली ओळख गमावली आहे. एका तलावाच्या पाण्यात त्याने आपले प्रतिबिंब पाहिले. त्याला आठवले, बकरा म्हणून कुरणात गवत खाण्यात आणि मित्रांसोबत खेळण्यात किती आनंद होता. मी बकरा आहे आणि ते पुरेसे आहे, असा विचार त्याच्या मनात आला. भोलूने आपल्या अंगावरील वाघाचे पट्टे घासून काढले. तो आत्मविश्वासपूर्ण पावलांनी आपल्या बकरा मित्रांकडे गेला आणि त्यांना प्रेमाने म्या असे बोलला. त्याच्या मित्रांनी त्याचे आनंदाने स्वागत केले. भोलू आता आपल्या मित्रांसोबत आनंदाने खेळू लागला. तो स्वतःच्या रूपात खूप आनंदी होता. त्याला कळून चुकले की स्वतःचे खरे रूप स्वीकारण्यातच खरी किंमत असते. नेहमी स्वतःच रहा. Like, share and subscribe for more stories.